तुमच्यापैकी किती लोक बोलायला घाबरतात? काही काही सिच्युएशनमध्ये त्यांना बोलायला फार ऑकवर्ड होतं. ऑकवर्ड हा शब्द त्यांच्या तोंडामध्ये सारखा असतो की मला इथं ऑकवर्ड फील होतं आहे, चल गेम खेळूया वगैरे, चल दुसरीकडे. असं तुम्ही दुसऱ्या मित्राला सोबत घेऊन बाजूला पाळायचा प्रयत्न करतात त्या गोष्टीमधनं. किंवा इन जनरल तुम्हाला कोणत्याही रँडम माणसासोबत किंवा पाहुण्यांसोबत बोलायला असं ऑकवर्डनेस फील होतो. जास्त बोलता येत नाही, जास्त एक्सपोज करता येत नाही तुम्हाला, जास्त त्यांच्या पुढं प्रेझेंट होता येत नाही. किती जणांना होतं? वेल, आय गेस हे प्रत्येकाला होतं. आणि देर इज नो सिंगल पर्सन की जो फुल्ली परफेक्ट आहे टॉकिंग स्किल्समध्ये. सो टॉकिंग स्किल्स, आता ह्या टॉकिंग स्किल्सबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आणि माझ्या लाईफमध्ये त्याबद्दल जेवढे एक्सपिरियन्सेस झाले, मी तुम्हाला सांगून सांगून थकेल इतके एक्सपिरियन्सेस आहे. सो आणि मी त्या एक्सपिरियन्सेस थ्रू लर्निंग घेत किंवा रिअलायझेशन मला होत काय काय डेव्हलपमेंट केली आणि आता मी कोणत्या स्टेजवरती आहे. म्हणजे आता मी अशा स्टेजवरती आहे ज्या स्टेजवरती मला कोणताही रँडम माणूस भेटू द्या, कोणताही पदाचा व्यक्ती भेटू द्या, त्या व्यक्तीला डायरेक्टली मी प्रेझेंटेबल झालो विदाऊट एनी प्रिपरेशन. ऑन द स्पॉट मला काय बोलायचं ते एकदम फ्लोमध्ये रिलेवंट जे शब्द आहेत ते प्रॉपर माझ्या माइंडमध्ये क्लिक होऊन मी बोलून जातो. आणि मला नंतर वाटतं की अरे मी हे कसं काय बोललो बिना प्रिपरेशनचं. मला तयारी पण करायची गरज नाही पडली, मी एकदम फ्लोमध्ये बोललो, पण भाई ठीक बोललो, भारी इम्प्रेसिव्ह बोललो. आणि हीच स्टेट जर तुम्हाला अचीव करायची असेल तर जस्ट वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. सो आता माझी स्टोरी एकदम फार लहानपणापासून सुरू होते. लहानपणी अगदी मी फट्टू इन्सान होते, एकदम फुल फट्टू, एकदम क्लाऊन म्हणशाल. त्या क्लाऊनपेक्षा डेंजर काही वर्ड असेल तर तो माझ्यासाठी लागू होत होता. आणि आय बिलीव की तुमच्यामध्ये पण काही अशी ऑडियन्स असेल जी मला रिलेट करेल त्या गोष्टीमध्ये. सो म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, मला मुलं गुदगुल्या करायचे तरी मला ते माझी मजा घ्यायचे, म्हणजे टीज करायचे तरी मी ॲज अ रिस्पॉन्स म्हणून काही म्हणत नव्हतो. म्हणजे ही जी आहे ना टीज करायची गोष्ट, ही फार LKG UKG स्टँडर्डमधली आहे. सो तसपासून माझं जे न बोलण्याची सवय वाढत गेली, न बोलण्याची सवय पुढे चालत गेली, ती चालत आय मीन जवळजवळ कोरोना संपत गेला तोपर्यंत चालतच होती. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, मी 10-12 वर्ष माझ्या लाईफमधले फक्त कन्झर्वेटिव्ह माइंडने स्पेंड केले. आणि त्या गोष्टीचा इम्पॅक्ट मला अजूनसुद्धा काही ठिकाणी एक्सपिरियन्स करायला भेटतो. बट वन्स आय रिअलाइज दोज थिंग्स आर बॅड आणि त्याच्यावरती मी हळूहळू डेव्हलपमेंट करत गेलो, वर्क ऑन करत गेलो, तेव्हा मला कुठेतरी, मी तुम्हाला आधी सांगितलं जी स्टेट मी अचीव केली फ्लोमध्ये बोलण्याची, ती अचीव झाली. आणि इवन नाऊ मी विदाऊट एनी प्रिपरेशन डायरेक्टली बोलतो आहे विथ जस्ट माय इन्फॉर्मेशन बिंग इन माय हेड. सो अजून एक एक्सपिरियन्स जर सांगायचा माझा फट्टू माइंडचा तर असा की आमच्या क्लासमध्ये एक चेकिंगचं चाललं होतं. चेकिंग करायला टीचर बसले पुढं, सर्व मुलं लाईन वाईज पुढे जात होते. माझा नंबर आला. काही मुली जास्त ना एक्स्ट्रा स्मार्ट्स मुली असतात, म्हणजे जास्त टीचरांना आम्ही तर म्हणायचो एकदम टीचरांना त्यांच्या वशमध्ये केलेले आम्ही, असं बोलायचो. सो इन दिस व्हिडिओ मी पण असं बोलणार की काही मुली असतात ना टीचरांना वशमध्ये करतात, त्यांच्याकडून करून घेता, म्हणजे टीचरांच्या पुढे करणं. अशा ज्या मुली असतात ना त्या उभ्या होत्या 2-3, आणि माझा नंबर येतो चेकिंगच्या वेळेस. आणि चेकिंगच्या वेळेस जस्ट सगळ्या मुलं टीचरांशी बोलता, बट व्हेअरएज मी एकदम शांत. टीचर मला 2-3 प्रश्न विचारत असं होते की हे केलं का, ते केलं का. मी जस्ट हा नाही. मग टीचरांनी जस्ट एक रॅन्डम स्पॉन्टेनियस बोलून टाकलं की काय रे तू जास्त बोलत नाही, फक्त हा नाही, व्यवस्थित काही बोलत नाही. आणि त्या स्पॉटवरती ज्या मुली उभ्या होत्या त्या मुलीसुद्धा माझ्या अपोजिशनला बोलत होत्या, माझ्या बाजूने बोलत नव्हत्या. त्यांना ते म्हणत होते की मॅडम हा असाच आहे, हा बोलतच नाही, हा नुसता शांतच असतो प्रत्येक याच्यामध्ये, त्याला जास्त बोलताच येत नाही. म्हणजे देवर डायरेक्टली इन्सल्टिंग मी इन फ्रंट ऑफ पीपल, इन फ्रंट ऑफ टीचर टू गेट देअर इमेज ऑफ डाऊन. म्हणजे त्यांना त्यांचं वर्चस्व दाखवण्यासाठी किंवा टीचरला इम्प्रेस करण्यासाठी ते माझी बुराई करताय टीचर पुढे. आणि माझी बुराई कोणत्या गोष्टीवरनं की मी कमी बोलतो याच्यावरनं. आणि तो जो इन्सिडेंट आहे ना, तो मी कधीच न विसरणारा इन्सिडेंट आहे. तो फार स्ट्रॉंगली माझ्या माइंडमध्ये फिट झालेला आहे आणि आयुष्यभर मला तो आठवतच राहील की
की अरे त्यावेळेस मी इतका फट्टू होतो की मला म्हणजे दुसऱ्यांचा इन्सल्ट सहन करावा लागला. मी त्याच्या रिस्पॉन्सला बोलू पण देखील शकलो नाही. असा होता आणि टीचर बोलले की उभा राहा, जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत उभाच राहा. अरे म्हणजे वॉट, काय बोलायचं मी. सो असे विचार माझे त्यावेळेस यायचे. बट आत्ता जर मला त्या पोझिशनवरती ठेवलं असतं ना, ह्या लेवलवरच्या माणसाला, अभिजितला, तर मी तो जो क्षण आहे तो पूर्णपणे फोडला असता. बट या इट्स बेटर. तुम्हाला रिअलाईज तरी झालं आहे जस्ट लाईक मी. सो हळूहळू मी रिअलाईज करत हिंमत बनवत गेलो. आणि या सिम्पल आहे, फार सिम्पल आहे. तुम्हाला जास्त काही मेजर स्टेप्स घ्यायची गरज नाही आहे. मेजर स्टेप्स तुम्ही डायरेक्टली घेशाल तर डायरेक्ट तुमची बॉडी शॉक स्टेटमध्ये जाईल. सो रॅदर दॅन पुटिंग युअर बॉडी इन शॉक स्टेट, इट्स बेटर दॅट यू टेक द ग्रॅज्युअल स्मॉल स्टेप्स. पहिले छोट्या मुलांशी बोलायचा प्रयत्न करा, किंवा पहिले अगदी सिनियर जे लोक राहतात त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा. नंतर हळूहळू तुमच्या एजच्या लोकांपर्यंत यायचा प्रयत्न करा. मी असंच केलं. मी ना काय करायचो, मला असं रिअलाईज झालं ना जेव्हा की मला जास्त बोलता येत नाही, जास्त म्हणजे एक्स्ट्रोवर्ट राहता येत नाही. ओव्हरली इंट्रोवर्ट होतो ना मी, तर एक्स्ट्रोवर्ट होता येत नाही मला. त्यामुळे मला एक्स्ट्रोवर्ट व्हायची इच्छा एवढी जागली की मी रँडमली कोणालाही भेटलो की हाय हॅलो वगैरे. हळूहळू येस, आय वॉज इन द ट्रॅप ऑफ ओव्हर थिंकिंग. बट each of you, everybody will get in the trap of overthinking, but you have to just overcome it. तुम्हाला कसं ना कसं ती स्टेज पार करायची आहे. एका स्टेजवरती जास्त अटकून नाही राहायचं. ओव्हर थिंकिंग करता इट्स ओके टू बी गेटिंग ओव्हर थिंक्ड, बट वन्स यू प्रोग्रेस, वन्स यू रिपीट द सेम ॲक्शन, ते म्हणतात ना फेक इट अंटिल यू मेक इट. म्हणजे तुम्ही बोला बट एकदम फुल्ली कॉन्फिडंट आणून बोला, फुल्ली कॉन्फिडन्स असून बोला. म्हणजे फेक कॉन्फिडन्स करा जर तुमच्यामध्ये नसेल. अंटिल यू मेक इट, जोपर्यंत तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा फेक कॉन्फिडन्स दाखवा. आणि माझ्यावरती ही जी लाईन आहे याने फार प्रभाव टाकला. आय मीन लिटरली मी माझ्यामध्ये जेव्हा कॉन्फिडन्स नसतो ना, म्हणजे लिटरली आत्तासुद्धा जेव्हा मी डेली लाईफ जगतो आत्ताची, तर मी तो फेक करायचा प्रयत्न करतो, एक्स्ट्रीमली फेक. म्हणजे इतरांना बघून असं वाटेल माझ्याकडे की भाई काय कॉन्फिडन्स आहे याचा, बट आय जेन्युअनली नो इनसाइड माय माइंड की या तो जो कॉन्फिडन्स आहे फेक आहे आणि माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स ॲक्च्युली नाहीच आहे. बट त्या गोष्टीमुळे काय झालं ना, जेव्हा मी फेक करायचो त्या गोष्टीमुळे माझं इव्हेंच्युअली टॉकिंग स्किल्स वाढून गेले. इव्हेंच्युअली माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला. इव्हेंच्युअली मी बेटर माणूस बनत गेलो, म्हणजे सोशल, इन टर्म्स ऑफ सोशल. आणि या इट्स इम्प्रूव्ड माय सोशल लाईफ. म्हणजे मला फार मदत होती काही मित्रांची, जे मी जास्त कॉन्फिडन्स दाखवून बनवलेली आहे. सो यू कॅन ऑल्सो एन्जॉय युअर लाईफ बाय बिंग एक्स्ट्रोवर्ट. म्हणजे फुल्ली एक्स्ट्रोवर्ट व्हा, इंट्रोवर्ट व्हा मी म्हणत नाही आहे. इट्स कम्प्लिटली युअर चॉईस आणि तुमची पर्सनॅलिटीवरती डिपेंड आहे काय होणार की नाही तुम्ही ते. बट काही ठिकाणी असं तुम्हाला वागावं लागेल की तुम्हाला एक्स्ट्रोवर्ट बनावं लागेल, काही ठिकाणी तुम्हाला इंट्रोवर्ट बनावं लागेल. सो ॲज द सिच्युएशन चेंजेस यू हॅव टू गेट चेंज्ड अकॉर्डिंगली. आणि हेच ह्या व्हिडिओचं कन्क्लुजन असेल की बोलायला शिका. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तुमचं मन हलकं होणार नाही, तोपर्यंत तुम्ही ओव्हर थिंकिंगच्या ट्रॅपमध्ये फसतच जाशाल, तोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडला नुसती निगेटिव्ह वाईब्स देऊन पूर्णपणे डिस्ट्रॉय करशाल आणि तुमचं फुल लाईफ रिग्रेट मोडमध्ये जाईल. मी तुम्हाला काय सांगू, असे मुलं बघितले मी जे तोंडातून एक शब्द काढते नाही. मी लिटरली इमॅजिन करतो की काय लाईफ असेल आणि काय फ्युचर असेल त्या मुलांचं. ते लिटरली कोपऱ्यात जाऊन एकटेच बसता, काय करता आय डोंट नो. मी पण त्यांच्यातलंच होतो, पण मला ते सर्कल नको होतं, त्यामुळे आय शिफ्टेड टू बिंग ओव्हर एक्स्ट्रावर्ट. सो या, जर तुम्हाला अशी लाईफ नको असेल एकदम बोरिंगवाली, काय नुसते गप तर बोलायला शिका. बोलणं is very important skill in today's life. If you are going to create content, or if you are thinking to make money online, if you are thinking even this, no, you have to accept that you have to learn the skill of talking, जी की तुम्ही प्रॅक्टिस करून ॲज लाईक मी जसं की कॉन्टेंट बनवतो आहे ते करून जस्ट प्रॅक्टिकली कोणाशी रँडमली बोलून सिम्पल ॲप्रोचेस घेऊन, किंवा तुम्ही स्वतःशीच बोलून
एनी मल्टिपल वेज आहे तुमची टॉकिंग स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. सो या, दिस वॉज माय बेस्ट ॲडवाईस. आय मीन ही तुमच्या लिटरली लाईफ चेंज करू शकते. सो जस्ट ट्राय इट आउट. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स वगैरे तर नाही शेअर केल्या, बट एक माझा पर्सनल एक्सपिरियन्सेस शेअर केले की ज्यामुळे मला वाटलं की टॉकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो या, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. बाय. आय विल बी मीटिंग यू गाईज इन नेक्स्ट व्हिडिओ.